11 खेळाडू अशा प्रकारच्या आजच्या दिवसाच्या स्पर्धा असल्या कारणानं गावाच्या बाहेरचा कुठलाही खेळाडू खेळवला जाणार नाही किंवा खेळला जाणार नाही याची दक्षता कर्णधाराने घ्यायची आहे। अन्यथा जर काही अशा प्रकारचा खेळाडू बाहेरचा गावाच्या बाहेरचा खेळाडू या खेळपट्टीवर खेळलेला जर आम्हाला आढळला तर तो संघ बाद करण्यात येईल। ही सूचना सर्व कर्णधारांनी लक्षात ठेवायची आहे। सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम। रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रीडा स्पर्धांपैकी एक क्रीडा स्पर्धा ज्यांनी चंग बांधला स्वप्न पाहिलं ते प्रल्हादभाई शिवकर की गावागावामध्ये खेळणारे खेळाडू तालुक्याच्या ठिकाणी आलं पाहिजे आणि म्हणून त्यांना मंच उपलब्ध करून दिला पाहिजे। हाच मानस कुठेतरी सत्यात उतरताना आपल्याला दिसतोय आणि म्हणून तर या रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणून प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025चं दिव्य आणि भव्य अशा प्रकारचं हे आयोजन प्रल्हादभाईंच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी गाजवण्यासाठी पहिला उद्घाटनीय सामना पवनपुत्र पालखार विरुद्ध जय मल्हार रोडे आपण याची देही आणि याची डोळा पाहणार आहोत। मुख्य आयोजक या ठिकाणी हा सामना आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आतुर आहेत, आनंदी मनाने खूप वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आमचे गुणलेखक तयार आहेत। फॉर्च्यून इव्हेंट च्या माध्यमातून पनवेल तलोजा सकाळपासूनच या ठिकाणी हे प्रक्षेपण पूर्णपणे जगामध्ये पसरवण्यासाठी आतुर आहेत। आमचा या ठिकाणी डीजे मास्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं प्रल्हादभाईंच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लाईन अप ही आपली पहिचान असते आणि म्हणून मैदानामध्ये प्रवेश करताना लाईन अप करून मैदानामध्ये आपण गेलं पाहिजे। लाईन अप करूनच मैदानाच्या बाहेर आलं पाहिजे। क्रीडांगण ही आपली पहिचान करून देते, आपली ओळख, आपली स्टेटस तयार करत असते आणि म्हणून लाईन अप करून मैदानावर जावं आणि मैदानातून देखील लाईन अपच्या माध्यमातूनच आपण बाहेर निघावं ही प्रेमाची विनंती सर्व कर्णधारांना असणार आहे। पहिला सामना या ठिकाणी चक्रीवर तयार करताना आपल्याला रोडे कर्णधार दिसत आहेत। सुंदर अशा प्रकारचे बॉडी लाईन सांगत आहे। सुंदर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला रोडे संघ या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपली पराक्रमाची शर्त लढवणार आणि म्हणूनच त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला या ठिकाणी आठवण होते। रायगडावर हिरे पसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही। या भूमंडळाच्या ठाई आणि धर्म रक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावर घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं ते हिंदवी स्वराज्य व्हावं। ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होणारा जगातील एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी पहिली सलामीची जोडी सौरभ म्हात्रे आणि रवी म्हात्रे दिग्गज खेळाडूंची, अनुभवी खेळाडूंची जोडी आपण या मैदानावर पाहतोय। कितीतरी अनुभवाची शिदोरी पाठीशी ठेवणारे हे दिग्गज खेळाडू, ब्लास्टर खेळाडू म्हणून या मैदानावर आपण आपली पराक्रमाची शर्त लढवताना पाहणार आहोत। पाहूया कशा प्रकारचा चक्र तयार केला जातोय, क्षेत्ररक्षणाचा टान्स कशा प्रकारचा तयार केला जाईल। रोडे काश्मीर या संघाकडून निश्चितच पॉवर प्लेचा पहिला ओव्हर असणार आहे। 30 यार्ड सर्कलमध्ये 9 खेळाडू असणार आहेत आणि 2 खेळाडू मात्र सर्कलच्या बाहेर असणार आणि तशा प्रकारचा चक्रव्यूह या ठिकाणी सलामीवीर सौरभ आणि रवी यांना थांबवण्यासाठी निश्चितच तयार केला जाईल।
सुंदर अशा प्रकारचं जवळजवळ 30 वर्षाचा ज्यांच्याकडं पहाडी अनुभव अशा प्रकारचे रवी म्हात्रे या मैदानावर पाहतोय आणि जिगरबाज खेळाडू ज्याने कासू विभागामध्ये आपल्या पराक्रमाची खेळाचा आनंद या ठिकाणी अनेक नवयुवकांना दिला, नवोदित खेळाडूंना दिला, तो सौरभ म्हात्रे देखील या मैदानावर आपण पाहतोय। पाहूया कशा पद्धतीने आपला खेळ या ठिकाणी देता येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून तशा प्रकारची पराक्रमाची शर्यत आपल्या संघासाठी लढवता येईल अशा प्रकारचाच मनामध्ये चंग बांधून या मैदानावर ही सलामीची विस्फोटक जोडी आपण पाहतोय, आपल्या डोळ्यात साठवतोय। वास्तविक पाहता 4 षटक असणार आणि 4 षटकांमध्ये एक ओव्हर पहिला जो काही असणार तो पॉवर प्लेचा असणार। 30 यार्ड सर्कलमध्ये हे बंधन तयार केलं जाईल, क्षेत्ररक्षकांचा स्टान्स उभा राहील हे मात्र निश्चित। रोडे काश्मीर रोडे 12वा खेळाडू या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहे, तसेच पालघर संघाचा देखील 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे। दोघांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन। चेंडू द्या त्या ठिकाणी। रवी स्ट्रायकर बॅट्समन ऑलराऊंडर ज्याच्याकडं नियोजन आहे, संघर्ष आहे, अशा प्रकारचा रवी म्हात्रे स्ट्राईक ऑन करतोय। नॉन स्ट्राईकला आपण सौरभ म्हात्रे उंचपुऱ्या बांध्याचा हा खेळाडू पाहूया काय कशा प्रकारे या ठिकाणी खेळ देतोय। या उद्घाटनीय सामन्यामध्ये दुसरा दिवस गाजवतोय। शेवटपर्यंत आजच्या सूर्य अस्ताला जात असताना गोरस मुहूर्तावर मंगलमयी वातावरणामध्ये टिकून राहील का, आपल्या संघाला टिकून ठेवील का रवी म्हात्रे? एक जज्बी संघर्षमयी संघर्षामधून आपल्या संघाला वाट दाखवणारा, रस्ता दाखवणारा हा अनुभवी खेळाडू। गोलंदाज या ठिकाणी पाहतोय मयूर, उंचपुऱ्या बांध्याचा खेळाडू 15 ते 20 पावलांचा रनअप आपल्या या गोलंदाजीसाठी ठेवतोय। नवोदित नवयुवक युवा गोलंदाज म्हणून त्याची या पेन तालुक्यामध्ये वर्णी लागली जाते। पहिला चेंडू येतोय, पंचांची अनुमती मिळवून गोलंदाजी मार्कवर, पहिला मिसाईल सुंदर पहिला या ठिकाणी कावू कॉर्नरवरून चेंडू फेकून दिला, चेंडू फरार होतोय, अंपायरचा करार चौकार। लाजवाब शॉट पहिला रवीचा, सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडू ठेवला गेला। खुलं क्षेत्र पाहिलं की आपल्यापासून दूर क्षेत्रामध्ये आपण जर चेंडू टाकला आणि पॉवर प्लेचं ओव्हर असल्या कारणानं 30 यार्ड सर्कलमध्ये बंधन आहे, चक्रव्यूह तयार केला आहे। खुलं क्षेत्र कावू कॉर्नरवर आहे आणि या क्षेत्रातून मात्र या ठिकाणी मरमुराद आनंद आपल्या रसिक मायबा प्रेक्षकांना देताना आपल्याला रवी म्हात्रे दिसला। सुंदर शॉट पहिला चौकार, विस्फोटक अशा प्रकारचा हा शॉट आपण या ठिकाणी अनुभवला। पुन्हा एकदा त्याच त्वेषाने तयार, सुंदर पद्धतीनं खुल्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकांमधून मात्र चेंडू वाट करतोय। प्रोटेक्शन चांगल्या प्रकारचं कावू कॉर्नरवर तयार केलं गेलं। पहिला शॉट आपण रवी म्हात्रेचा पाहिला आणि त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारचा अभ्यास केला। कावू कॉर्नरवर क्षेत्ररक्षक प्रोटेक्शनसाठी लावला गेला। निश्चितच या ठिकाणी 3 धावा वाचवण्यात यश मिळाले आहे ते रोडे संघाला। सौरभ म्हात्रे पहिला फेस करतोय मयूर याचा, सुंदर पद्धतीने शरीरापासून ढकलून काढलाय, मोठी मासळी गळाला लागली। या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पहिला विकेट गमावला गेलाय, खेळाडू आउट। छत्रपतीचा घोष और जे सटकून टाकती राखन प्यारे साथ पे तुझे रात मराठी। पद्धतीनं हा चक्र तयार केला गेला आहे, त्यामध्ये या ठिकाणी सौरभ फसला गेला। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार झाला, काही खातं ओपन करता आलं नाही। मयूरची गोलंदाजी या ठिकाणी सुंदर परतावा करते, वापसी करते।
सुंदर पद्धतीने हवेमध्ये काऊ कॉर्नरवरून लॉफ्ट केला गेला, फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. थँक्यू डीजे. सुंदर अशा प्रकारचं कमजोर चेंडू पाहत होता. कधी कधी हा कमजोर चेंडू जो काही असतो ती सजा देऊन जातो गोलंदाजाला आणि तशाच प्रकारचा शॉट. सुंदर पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा निर्णय येतोय. वाईड बॉल, धावसंख्या 1 न पुढे सरकते, धावसंख्या होते ती 12. सुंदर पद्धतीनं मात्र या ठिकाणी वन डाऊन प्लेयर आल्या मात्र 600च्या स्ट्राईक रेटनं ओपन केलं गेलं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुंदर पद्धतीनं 12 धावा मात्र धावफलकावर झळकलेले आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर प्रेम, सुंदर अशा पद्धतीनं मॅग्नेटप्रमाणे या खेळपट्टीला चिकटून राहण्याचा मानस. सुंदर पद्धतीनं हवेमध्ये चेंडू फसला. या ठिकाणी मात्र शॉर्ट कव्हरमध्ये बंड्या देखील मैदानाच्या बाहेर जातोय. सुंदर अशा प्रकारच्या अपेक्षा केल्या होत्या आणि त्याच अपेक्षांचं ओझं पाठीवर घेऊन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मयूरनी जशा प्रकारची गोलंदाजी केली आपण पाहिलं आतापर्यंत या ठिकाणी 5 चेंडू डिलिव्हर्ड झाले. 5 चेंडूमध्ये जर आपण या ठिकाणी पाहतोय धावफलकावर 12 धावा आतापर्यंत झाल्या. आणि निश्चितच शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपण पाहतोय. 2 विकेट लॉस या ठिकाणी आपल्या डकाउत मध्ये आराम करण्यासाठी पाठवलेले आहेत. मयूरची ही सफलता या ठिकाणी आठवणीत ठेवावी लागेल. निश्चितच नॉन स्ट्राईक एंडकडून गोलंदाजी करत असताना सुंदर अशा प्रकारची डिलेव्हरी या ठिकाणी वापरताना आणि व्हेरिएशन वापरताना देखील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर जे काही स्वप्न पाहिलं होतं या ठिकाणी सर्व चाहत्यांनी कर्णधाराने देखील मयूरवर विश्वास ठेवला आणि ते कुठेतरी या ठिकाणी स्वप्न सत्यात उतरवताना आणि तो जो काही विश्वास आहे तो सार्थ ठरवताना आपल्याला मयूर या ठिकाणी रोडेचा आघाडीवीर दिसतोय. सुंदर पद्धतीने जोरदार अपीलमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जोश जास्त परंतु विश्वास कमी. पंचांनी मात्र पूर्णपणे अपील फेटाळून लावला आणि अशा पद्धतीनं संत गतीनं शांततेच्या वातावरणामध्ये परंतु पहिलाच आक्रमक शॉट पाहिला, त्यानंतर एक सिक्सर पाहिला. या ठिकाणी जर पाहिलं तर आघाडीपासूनच चमत्कार आणि चमत्काराला नेहमीच नमस्कार होतो आणि तशा प्रकारचा हा खेळ पाहायला मिळाला. 1 षटक पूर्ण होतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली 13 कोणाचे वाचतायत ते आपल्याला शेवटी 8 षटक झाल्यानंतर आपल्याला समजणार आहे. पहिल्या पारीमध्ये 4 षटक, दुसऱ्या पारीमध्ये 4 षटक. पॉवर प्लेचं जे काही बंधन होतं 30 यार्ड सर्कलचं ते या ठिकाणी बंधन मात्र थोडंसं संत होताना दिसतोय. कुठेतरी चौफेर टान्स तयार केला जाईल क्षेत्ररक्षकांचा, परंतु या 3 षटकांसाठी किती धावा मात्र वाचवल्या जातील रोडे संघाचं भवितव्य त्यावर अवलंबून असेल हे मात्र निश्चित. या ठिकाणी जर पाहिला तर इनेट नंबर 4चा खेळाडू आपण निशांत याला पाहतोय. निशांत 100% देताना दिसतोय या ठिकाणी रोडेच्या विरुद्ध आपल्या संघासाठी, परंतु अपेक्षांचं फार मोठं ओझं पाठीवर घेऊन खेळावं लागेल. थोडंसं दडपण, परंतु संघर्षामध्ये जो काही पालकार संघ आहे या संघर्षातून चांगल्या प्रकारची वाट आणि रस्ता पकडावा लागेल. विदाऊट एम आवर लाईफ कॅनॉट बी सक्सेसफुल. या ठिकाणी निश्चितच आपल्याला म्हणावं लागेल की ठराविक ध्येय असल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही आणि तेच यश मिळवण्यासाठी या ठिकाणी सरसज्ज असणारा आपल्याला निशांत दिसतोय. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर. नगर परिषद यांकडून गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. 7-8 पावलांचा रनअप गोलंदाजीसाठी ठेवतोय. निशांत तयार. नॉन स्ट्राईकला जास्त वेळ आपल्याला खेळपट्टीवर स्ट्राईक ऑन करताना आपल्याला रवी दिसला नाही, परंतु या ठिकाणी जशा प्रकारचा स्टान्स तयार केला गेला आहे, काऊ कॉर्नर, त्यानंतर स्क्वेअर लेग, या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू दिसतोय आपल्याला. लॉंग ऑन लॉंग ऑफचा स्टान्स आपण पाहतोय, परंतु जर आपण पाहिलं तर फाईन लेग हे डीपमध्ये आपण पाहत नाही. खुलं क्षेत्र आहे, चांगल्या प्रकारची संधी आहे, हुकचा शॉट घेता येईल त्यासाठी खुलं क्षेत्र आहे, सुरक्षित क्षेत्र आहे. पाहूया काऊ कॉर्नरवर मात्र खेळाडू नाही, त्याच ठिकाणी शॉट तयार करता येईल का. पहिला चेंडू येतोय. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. ऑफ साईड सोडून जाणारा चेंडू वाईड म्हणून घोषित झाला. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 1 न पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14 धावा आत्तापर्यंत धावफलकावर. 2
या ठिकाणी खेळाडू बाद होत आहेत. जशा प्रकारे सचिननं स्वतः कर्णधाराची भूमिका आणि या भूमिकेतून आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा तोच चेंडू घेऊन थोडेसे व्हेरिएशन वापरताना दिसतोय, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप अशा प्रकारचा चेंडू वाईड बॉल म्हणून पंचांचा इशारा येतोय. सुधारावं लागेल, चांगल्या प्रकारची वापसी या ठिकाणी द्यावी लागेल, करावी लागेल. आपल्या संघाला पुढं एक चांगल्या प्रकारचं मनोबल, जर आत्मविश्वास द्यायचा असेल, आत्मविश्वास आपल्याला पुढे घेऊन जात असतो आणि तो आत्मविश्वास द्यायचा असेल तर चांगल्या प्रकारचं परिवर्तनशील गोलंदाजी या ठिकाणी द्यावी लागेल. पुढचा चेंडू सुंदर पद्धतीनं अप्रतिम अशा प्रकारच्या बॅकहोलमध्ये चेंडू पंचांकडं या ठिकाणी थोडासा पाहताना दिसतोय की अपेक्षा होत्या की कदाचित पंच काहीतरी वेगळा निर्णय घेतील, परंतु नाही. सुरक्षित अशा प्रकारचा चेंडू अफलातून अप्रतिम अशा प्रकारचा टप्पा पकडला गेला. चांगल्या प्रकारची 2 चेंडू वाईड बॉल टाकल्यानंतर या ठिकाणी सुरुवात तशी सुंदर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा सचिन करतोय. स्लोवर अटॅक या ठिकाणी आपण पाहतोय. लोअर पुलटॉस देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगोदरचा चेंडू मिडल स्टंपला ठेवला होता, आता मात्र चेंडूचा रुख या ठिकाणी दिशा बदलली गेली. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला, स्लोवर अटॅक होता, गुड लेंथला चेंडू टाकला, रायझिंग चांगली दिली, टेक ऑफ चेंडू न घेतलं, सीधा किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. या ठिकाणी कावू कॉर्नरवर 4 ते 5 मीटरचा फासला तय करताना कावू कॉर्नरवरून लॉफ्ट केला गेला, फेकून दिला 6 धावांसाठी. भगवानी शान लागे, भगवानी शान लागे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान लागे. थँक्यू. 2 खेळाडूंना मात्र कावू कॉर्नरवर येऊन बाय बाय करावं लागलं चेंडूला. सुंदर पद्धतीनं तटावून काढलेला चेंडू पुन्हा एकदा 2 खेळाडूंमधून फसवा अशा प्रकारचा या ठिकाणी दिशा घेतोय, परंतु सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूवर ताबा मिळवतोय, उचल करतोय आणि निश्चितच या ठिकाणी निशांना देखील आपल्या संघासाठी 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून घेतलेल्या धाव फलकावर या ठिकाणी आलेख बदलतोय. धाव संख्या होती ती 23. फॉलोथ्रोमध्ये चेंडूवर ताबा मिळवलेला आहे स्वतः कर्णधाराने. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी, व्हेरिएशन चांगल्या प्रकारचं आहे. योग्य स्लॉटमध्ये चेंडू, जास्त मोठा फटका न घेता मात्र या ठिकाणी सुंदर आपली जबाबदारी आहे ती डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न. आता जबाबदारी स्वीकारतोय. फार काळ या ठिकाणी मात्र रवीला नॉनस्ट्राईकला ठेवण्यात यश मिळवलंय रोडे संघानं आणि ही यशस्वीता म्हणावी लागेल रोडे संघाची, कारण जजबी संघर्षमयी अशा प्रकारचा हा रवी म्हात्रे खेळाडू आपण या मैदानावर थांबलेला पाहतोय. सुंदर गोलंदाजी, फसवा चेंडू, व्हेरिएशन सक्सेसफुल होतोय. मिडल स्टंपवर जाणारा चेंडू या ठिकाणी विचार करायला लावणारा दुसरा षटक मात्र या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय. या दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत जवळजवळ 11 धावा या ठिकाणी लयलूट केली गेली. सचिननं गोलंदाजी केली, स्वतः कर्णधार पद सांभाळत असताना मात्र कर्णधाराला साजेशी अशा प्रकारची गोलंदाजी करण्याच्या विचाराने दुसरं षटक हाताळताना आपल्याला या ठिकाणी सचिन दिसला. परंतु 6 चेंडूमध्ये खर्च झालेल्या धावा जर आपण पाहिल्या तर 11 धावा या ठिकाणी आल्यात विदाऊट लॉस या दुसऱ्या चेंडूमध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये. परंतु पहिल्या षटकामध्ये मिळवलेल्या मयूर यानं खरोखर सुंदर अशा प्रकारच्या 2 विकेट प्राप्त केल्या, 2 धक्के दिले ते पालकार संघाला. त्यामधून सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच निशांत करतोय, रवी करतोय. रवी फार काळ नॉनस्ट्राईकला राहिला, परंतु आता संधी मिळाली, संधीचं सोनं करता आलं नाही. कारण जेव्हा आपण वॉर्मअप करत असतो, रक्त गरम होत असतो, शरीर गरम होत असतो आणि त्यामधून एक वेगळी दिशा, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. हे नजारे जर बदलायचे असतील तर शेवटले रिमेन्समध्ये 12 चेंडू आहेत. या 12 चेंडूमध्ये
रवीला काय करता येईल किंवा निशांतला काय करता येईल याचा विचार करावा लागेल. एक बाजूला निशांत किंवा रवी विचार करत असावा की आपल्यावर प्रचंड अशा प्रकारचा दबाव आहे, दबावाचं ओझं पाठीवर घेऊन खेळावं लागत आहे. कारण धावसंख्या जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये आत्तापर्यंत झालेली धावसंख्या 24 पाहतोय. 12च्या सरासरीनं मात्र रवीनं आणि निशांतनं स्ट्राईक ठेवलेला आहे. सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी सरासरी रन रेट आपण पाहतोय आणि हाच जर रन रेट कायम राहिला तर एक मोठा धावसंख्येचा आलेख ग्राफ तयार होऊ शकतो. गोलंदाज अब्रार युवा गोलंदाज आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, वाईड बॉल म्हणून पंचांचा इशारा येतोय. दोन्ही परीक्षक या ठिकाणी आपण पाहतोय या सामन्याचं परीक्षण करताना जवळजवळ 30 वर्षाचा ते 35 वर्षाचा अनुभव आणि या क्रिकेटच्या खेळातून ही अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन या सामन्याचं परीक्षण करताना पुन्हा एकदा दिशा जर भेटली नाही तर सामन्याची दशा होऊन जाते. अब्रार जशा प्रकारची गोलंदाजी करतोय चांगल्या प्रकारचं परिवर्तन करावं लागेल. यू विल चेंज यू अनलेस चेंज विल चेंज यू. आप खुद को बदलो नहीं तो ये बदलाव आपको बदल देगा. तुम्ही स्वतःला बदला नाही तर बदल तुम्हाला बदलवून टाकेल. बदलावं लागेल गोलंदाजीचा रुख या ठिकाणी. सुंदर अशा प्रकारचं परिवर्तनशील गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. थोडासा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न, परंतु लाईन जी काही आहे ती मात्र या ठिकाणी थोडीशी सुद्धा बाजूला झालेली नाही. पुन्हा एकदा वाईड या ठिकाणी वाईड बॉलचे हॅट्रिक आपण या धावफलकावर पाहतोय. अब्रारच्या माध्यमातून 3 वाईड बॉल या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या वेगाने पुढे सरकते आहे. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. सुंदर चेंडू योग्य स्लॉटमध्ये योग्य प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी जिंकला तो अब्रार. सुंदर अशा प्रकारचं परिवर्तनशील गोलंदाजी या ठिकाणी करण्याचा यशस्वी प्रयत्न आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडासा रायझिंग केलं चेंडूला, परंतु ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा वाईड बॉल या ठिकाणी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडू डिलिव्हर्ड झाले या खेळपट्टीवर या उद्घाटनीय सामन्यामध्ये अब्रारच्या माध्यमातून, परंतु त्यामध्ये 4 वाईड बॉल. निश्चितच या ठिकाणी थोडासा कल्पकता आणावी लागेल. आपण डिॲक्टिव्ह मोडमध्ये न जाता ॲक्टिव्ह मोडमध्ये राहिला तर आपल्याला सर्वच थरातून शाबासकी मिळत असते. अब्रारचं या ठिकाणी ऑल वर्ल्ड या ठिकाणी ही गोलंदाजी पाहतोय आणि ते प्रक्षेपण करण्याचं काम या ठिकाणी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक आम्ही अभिनंदन करतोय. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच त्या ठिकाणी फाईन लेगला चेंडू अडवला गेला, अन्यथा या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारता आली असती. परंतु सजग अशा क्षेत्ररक्षकानं मात्र आपल्याला कोणत्या कर्तव्यावर ठेवलंय आणि ती कर्तव्यशील जबाबदारी आपण त्या ठिकाणी चाणाक्ष क्षेत्ररक्षकाची पाहिली. सक्सेसफुल 3 धावा वाचवण्यासाठी होतो. 1 धाव आणखी खात्यामध्ये जमा होते. धावफलकावर धावा झळकलेल्या आहेत. निश्चितच 2 बाद 29. अब्रार सुंदर या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न, कलाईचा योग्य वापर आहे. पाहूया कॉल कशा प्रकारचा केला जातोय. पॉपिंग क्रीजमध्ये या ठिकाणी पोहोचण्याचा दोन्ही खेळाडूंचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या 2 ने पुढे झळकते. धावसंख्या होती ती 31 धावा. सुंदर या ठिकाणी अगोदर पहिल्या षटकामध्ये मयूर जशा प्रकारे गोलंदाजी केली, आपलातून कंजूस गोलंदाजी, आपण भेदक आग ओकणारी गोलंदाजी म्हटली जाईल, परंतु या ठिकाणी तशाच प्रकारे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढच्या गोलंदाजांना गोलंदाजी करता आली नाही. या ठिकाणी मिड विकेटमध्ये चेंडू जाताना आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेटचा मारा. कोणतीही या ठिकाणी आपण राम भरोसे चित्रक्षण पाहत नाही. खरोखरच आत्मविश्वासी अशा प्रकारची या ठिकाणी ही धाव आणखी घेतली गेली. 3 धावा खात्यामध्ये जमा आम्ही करत आहोत. धाव संख्या होती ती 34 धावा. सुंदर पद्धतीने जोरदार अपील केलं होतं. अपीलमध्ये या ठिकाणी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न, फार काळ त्या ठिकाणी चेंडूवरच निरीक्षण करण्याचा प्रयत्न सोडून मात्र त्या ठिकाणी पंचांवर निरीक्षण केलं, अपील मागवलं, परंतु या ठिकाणी सक्सेसफुल पॉपिंग क्रीजमध्ये या ठिकाणी न्यायपालिकेमध्ये येण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडेच न्याय मिळेल. या ठिकाणी जवळजवळ 30 ते 35 वर्षाचं परीक्षण त्यांच्याकडे आहे, अनुभव आहे. पॉपिंग क्रीजमध्ये हवेमध्ये त्यांच्या निरीक्षणानुसार हवेमध्ये बॅट नव्हती, तर पॉपिंग क्रीजमध्ये सही सलामत या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू अर्थातच निशांत आणि रवी चांगल्या प्रकारचे कॉल, मिसअंडरस्टँडिंग कोणतीही नाही.
सुंदर अशा प्रकारची धाव दोघांकडे आहे, अनुभव आहे, आपण पोहोचू शकतो, सही सलामत संघाला ठेवू शकतो, शिर सलामत तो पगडी 50 या उमेदीनं मात्र दोन्ही खेळाडू धावले आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली. चांगल्या प्रकारचे सजग अशा प्रकारचे दोन्ही खेळाडू पालघर संघामध्ये. सुंदर गोलंदाजी, आपलातून व्हेरिएशन, अप्रतिम टप्पा. अब्रार या ठिकाणी कौतुक करावं, या चेंडूचं तेवढं थोडंच आहे. सुंदर प्रशंसनीय अशा प्रकारची युवा गोलंदाजांना एक आदर्शवत गोलंदाजी या ठिकाणी या वापशीमधून अब्रारनं घडवून दाखवली. सुंदर अशा प्रकारचं कोणताही मोठा शॉट न घेता पहिले 4 चेंडू वाईड गेले, परंतु परतावा चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. कॉलिंग चांगल्या प्रकारची आहे. पुन्हा या ठिकाणी सेफ होताना आपल्याला दोन्ही फलंदाज दिसत आहेत. 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या 2 लॉस 36 रन. 3 षटकांची समाप्ती. सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी 4 चेंडू मात्र वाईड बॉल झाले, तरी सुद्धा परतावा चांगल्या प्रकारचा अब्रारने घडवून आणला. व्हेरिएशन होतं आणि व्हेरिएशन, क्रिकेट जो काही खेळ आहे तो टेक्निकलचा आत्ताच्या काळातील गेम आहे. जर काही ताकदीचा गेम असता तर पेहलवानाने देखील क्रिकेट खेळलं असतं, परंतु तसं नाही. या ठिकाणी अब्रारने 4 चेंडू मात्र वाईड बॉल जाऊन देखील या ठिकाणी सुंदर व्हेरिएशन वापरलं आणि आपल्या गोलंदाजीचा दबदबा या खेळपट्टीवर ठेवला आणि परिणामी धाव संख्या मात्र थांबवलेली आहे ती 36 धावांपर्यंत. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 1 षटक एक्स्ट्रा अवांतरच्या माध्यमातून येतोय. 3 षटकं झालेले आहेत. जवळजवळ 7 चेंडू वाईड बॉल. रोडे काश्मीर कुठेतरी प्रॅक्टिसमध्ये कमी पडलेला दिसतोय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव हा माणसाला परिपूर्ण करत असतो म्हटलं जातं, परंतु हा कुठेतरी रोडे संघाचा सराव मला तर वाटतोय अपूर्ण असलेला दिसतोय. हा सराव परफेक्ट करावा लागेल, कारण मानाच्या प्रल्हादभाई चषक 2025च्या स्पर्धेमध्ये खेळायचं तर धाडस, धडाडी, हिम्मत, संयम, हुशारी या सगळ्याच गुणांना घेऊन या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानावर खेळावं लागेल, अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतोय. निश्चितच पुन्हा एकदा जशा प्रकारे 12च्या सरासरीनं मात्र पालघर संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, हा संकल्प कुठेतरी पूर्णत्वाला जातोय. या ठिकाणी निश्चितच आतापर्यंत 36 धावा पूर्ण होत आहेत आणि सही सलामत तो पगडी 50 म्हटलं जातं, तो रवी मात्र मॅग्नेटप्रमाणे या मैदानावर चिकटून आहे, खेळपट्टीवर चिकटून आहे. येतोय शेवटचा षटक. 6 चेंडू येणार. धावा किती होणार, पहाड किती मोठा उभा राहणार, डोंगर किती मोठे उंच करता येईल, यासाठी आपल्याला रवीकडे पाहावं लागेल. सुंदर गोलंदाजी, अचूक रायझिंग, अचूक टप्पा, योग्य स्लॉट आणि योग्य प्लॉटमध्ये चेंडू जाताना आपल्याला दिसतोय. टेक ऑफ चांगल्या प्रकारचा चेंडूला दिला. सीधा कीपर अब्रारच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव चेंडू होतोय. धाव संख्येमध्ये कोणताही बदल नाही. धाव संख्या 36. उंचपुऱ्या बांध्याचा हा गोलंदाज अति वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आग ओकणारा चेंडू, परंतु पंचांचा इशारा वाईड बॉल म्हणून ऑप्शन सोडून जाणारा हा चेंडू पंचांच्या मते वाईड बॉल होतोय. निश्चितच अचूक अशा प्रकारचं परीक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. धाव संख्या पुढे 1ने पुढे पाऊल टाकते. धाव संख्या 37. गोलंदाज साहिल नॉन स्ट्राईक एंडकडून गोलंदाजी करताना सुंदर जोरदार अपील या ठिकाणी, परंतु अचूक अशा प्रकारचे दिशा पंचांच्या परीक्षणातून आली. पंच मात्र या अपीलवर खुश नाहीत. सुंदर अशा प्रकारचं निरीक्षण केले गेलं, परंतु 1 धाव थांबू शकले नाहीत रोडे संघाचे सर्व खेळाडू. निश्चितच 1 धावेनं मात्र ग्राफ वाढला गेला. धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होती ती 38 धावा. थोडंसं संयम आलेलं कुठेतरी दिसतोय. आक्रमक अशा प्रकारची धावसंख्या व्हायला पाहिजे, कारण शेवटचा ओव्हर आहे. शेवटच्या षटकातील या ठिकाणी 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. रिमेन्समध्ये 4 चेंडू असताना मात्र आक्रमक फटके घ्यायला हवेत. विकेट शिल्लक आहेत. सुंदर शॉट मिड विकेटच्या वरून. निश्चितच भेदक अशा प्रकारचा दर्जेदार शॉट होतोय निशांतच्या नावावर. फिल्डर त्या ठिकाणचा हक्का बक्का झाला, कारण निशांतला लगावला छक्का. 6 धावा. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पुन्हा पोहोचवता येईल. सुंदर अशा प्रकारचा शॉट, फ्लॅट शॉट होता. निशांतची ही पहिचान आहे. आग ओकणारा शॉट या ठिकाणी. थोडंसं कमजोर चेंडू पाहिला आणि फ्लॅट शॉट मात्र फेकून दिला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी गरज होती. थांबलेला स्कोर कुठेतरी धावता करण्याचा प्रयत्न. आता मात्र घोड्यावर स्वार होऊन जणू काही धाव संख्या उधळण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय, ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी पाहतोय. अलगद गिफ्ट करून दिला होता या ठिकाणी. चेंडू मात्र हुक करताना या ठिकाणी कुठेतरी आपल्याला दिसला गेला, परंतु हिम्मत है मर्दा तो मेहरबान खुदा याप्रमाणे मात्र जीवनदान निशांत याला. पाय मात्र बांधले गेले. कलाईचा वापर योग्य केला होता. धाव संख्या 3 वाढली गेली. धाव संख्या होते ती 46 धावा. फक्त 2 विकेट वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये. कुठेतरी अडखळला गेलाय पालघर संघ, परंतु नाही, जिद्द हारणारे, हार मानणारे आम्ही नाही. रवीनं स्पष्ट केलंय, मी थकलो नाही आणि थकणार नाही, संपलो नाही आणि संपणार नाही. खरोखर स्लोवर अटॅक या ठिकाणी रवी मात्र कॉलअप करतोय. पाहूया या ठिकाणी मात्र स्वतःहून संघाला गरज असताना निशांतला जावं लागतोय डकआउटमध्ये आराम करण्यासाठी. या ठिकाणी जर आपण पाहिले तर चेंडू झालेले आहेत ते 5 चेंडू. शेवटचा चेंडू रवीनं आपल्याकडं मला तर वाटतोय ठेवलेला आहे, परंतु निर्णय कशा प्रकारे येतोय पंचांचा या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. न्यायपालिकेमध्ये निर्णय त्या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही पंचांकडून इशारा होईल. पुन्हा नाकारलं गेलं. निशांतलाच खेळपट्टीवर राहावं लागतोय. चेंडू स्टॉप झाला अशा पद्धतीचा निर्णय दिला गेला. निशांत जबरदस्त अशा प्रकारचे या ठिकाणी आपण खेळामध्ये षटकार निशांतचे पाहिले, खेळ पाहिला. निशांत आल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सुंदर पद्धतीने स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन करण्यासाठी 2 खेळाडू चेंडूवर ताबा मिळवत आहेत. निश्चितच प्रोटेक्शन मिळालं. रॉकेट थ्रो झाला, परंतु 2 धावा पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही खेळाडू या ठिकाणी सलामत आहेत. रवी सलामत, वेल बिगिनर म्हणून या ठिकाणी गणला जाईल. या ठिकाणी ओपनिंग केली. स्टार्ट टू एंड खेळपट्टीवर राहिला. आपल्या विकेटची किंमत काय आणि आपली विकेट गेल्यानंतर किंमत किती मोजावी लागेल याचं भान मात्र रवीनं या मैदानावर ठेवलं आणि परिणामी शेवटपर्यंत या खेळपट्टीवर मॅग्नेटप्रमाणे चिकटून राहिला. धाव संख्या एकूण झालेली आहे ती 48. जिंकण्यासाठी 49ची गरज. पाहूया ती 50 मारली जाईल का रोडेच्या माध्यमातून. या ठिकाणी निश्चितच रवीचं कौतुक करावं लागेल. स्टार्ट टू एंड, न दमता, न थकता, न हरता, न संपता या ठिकाणी मात्र रवी गप्प बसला नाही. या ठिकाणी आपल्या साथीदाराला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून मात्र चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आला. 12च्या सरासरीनं संघाला पुढे घेऊन गेला आणि मग अशा प्रकारे 48 धावा जमा झाल्या. लाईन अप करून या ठिकाणी मात्र संघ आणि रोडे संघ मात्र मैदानातून बाहेर निघतोय. खरोखरच सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी काहीतरी निर्णय घेतला जातोय. खिलाडी वृत्ती रोडेच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी होतोय. हा सुंदर दिसणारा क्रिकेटची ओळख देणारा नजारा मात्र रोडेच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय. सुंदर शिस्तबद्ध असणारे खेळाडू, आवश्यक असेल तिथे आपल्या निर्णयासाठी दाद मागणारे, हक्कासाठी हक्क मागणारे हे खेळाडू मात्र आपल्याला मैदानातून बाहेर निघताना दिसत आहेत. खेळायचं आहे त्याच ताकदीनं, नव्या जोमानं मात्र या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज मैदान आपल्याला गाजवायचं आहे. 49 धावांचा चॅलेंज या ठिकाणी सेट झालेला आहे. त्या धावा कशा जमा करता येतील आपल्याला मात्र रोडेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होतोय. दादरचे समालोचक मॅन फ्रॉम दादर, सुंदर अशा प्रकारचं समालोचन क्षेत्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये ठाकूर सरांनी सुंदर अशा प्रकारचं समालोचन केलं. इत्तंभूत माहिती सर्व या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत कालच्या दिवसामध्ये देखील पोहोचवली आणि आजच्या दिवसामध्ये या उद्घाटनीय सामन्याची दुसरी पारी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकूर सरांना पुढची सूत्रे सांभाळण्याची मी विनंती करतोय. धन्यवाद. या ठिकाणी आत्ताच सन्माननीय आकाश ठाकूर यांचे शुभागमन झालेलं आहे. या शुभागमनासाठी प्रल्हादजी शिवकर साहेब यांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या मंचामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्यसु सर्वदा सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी अविनाश ठाकूर दादर पेण दुसऱ्या सत्रामध्ये मातृभाषा मराठीमधलं समालोचन तुमच्या समोर सादर करतोय. पहिल्या सत्रात आपण आवाज ऐकलात सन्माननीय तांडेल सर यांचा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त तांडेल सरांचं समालोचन अगदी आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलं. त्यानंतर मी घेऊन चलतोय तुम्हाला दुसऱ्या सत्राकडे. तत्पूर्वी दुसऱ्या मॅचचा टॉस होईल. BNC कासू विपक्ष बाळमित्र जांभेला गडब. तरी दोन्ही संघाचे कॅप्टन्स जर उपस्थित असाल तर त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. काही क्षणातच नाणेफेकीचा कौल होईल आणि मग मात्र दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. BNC कासू विपक्ष बालमित्र जांभेला गडब. कासू संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तरी मी विनंती करतो बाळमित्र जांभेला गडब संघाचा कर्णधार आपण यायचा आहे आणि त्वरित टॉस होईल. तर विद्यमान सामना आपण पाहता एका बाजूने जय मल्हार रोडे तर त्यांना फाईट करतायत पवनपुत्र पालखार. नाणेफेक जिंकून जय मल्हार रोडे संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आणि आमंत्रित केलं पालखार संघाला आणि पालखार संघाने ते आमंत्रण स्वीकारलंय. धावसंख्या जमावल्यात 24 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये 48 आणि विजयासाठी 49 लक्ष. अगदी 12.00च्या सरासरीनं 48 धावा जमावल्यात. आता उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता. जय मल्हार रोडे संघाची सलामीची जोडी मैदानाकडे दाखल होतोय. एका बाजूने सचिन तर दुसऱ्या बाजूने अब्रार. सचिन आणि अब्रार ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या दिशेने पाहताय. स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत सचिन पाहताय. डावखुरे हाताचा एक विध्वंसक फलंदाज. खरं तर ज्या खेळाडूने जय मल्हार रोडे संघाची दखल पूर्ण पेन तालुक्यात ज्या खेळाडूने गाजवले तो खेळाडू म्हणजे सचिन. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तर त्याच्या जोडीने त्याचा सलामीवीर साथीदार अब्रार. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सौरभ तयार. योगेश पवार एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं सौरभ तयार. सामना करेल डावखुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज जय मल्हार रोडे संघाचा सचिन. खरं तर सचिन नाव म्हटलं आणि या क्रीडांगणावर जर खेळत असत तर ज्या मैदानाचं उद्घाटन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या हस्ते झालं त्या मैदानावर खेळण्याची संधी सर्व खेळाडूंना मिळते आणि त्या खेळाडूंना संधी मिळण्यामागचं मोठं कारण म्हणजे प्रल्हादभाई शिवकर. पुढचं पहिलाच बॉल लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने टर्न केलाय. चांगला फटका तिथे आणि डीपमध्ये प्रोटेक्शन सुद्धा होतं. धावसंख्येला हालचाल, धावसंख्येत वाढ. धावसंख्येचा श्री गणेशा करणारी एक धाव एका धावेनं जय मल्हार रोडे आणि स्वतः सचिन याचं खातं खोलतं एका धावेनं. अगदी पाहायला गेलं तर सुंदर असं आयोजन आपण पाहिलं. कालच्या दिवसात सुद्धा सुंदर असा दिवस पार पडला. आपण पाहताय प्रल्हाद शिवकर मित्रमंडळ आयोजित प्रल्हादभाई चषक 2025चे भव्य दिव्य पर्व. या पेणच्या क्रीडानगरीत आपण पाहताय सुंदर असे सामने. खरं तर आजच्या दिवसातील लॉर्ड्सचा सर जर विचार केला तर सर्व कासू विभागातील संघ आहेत. म्हणजे साहेब ज्या विद्यमान 40+ कासू विभागाचे अध्यक्ष आहेत त्याच कासू विभागातले आज आपल्याला 8 संघ, 8 ग्रामीण संघ, 1 गाव, 11 खेळाडू या पॅटर्नमध्ये खेळताना पाहायला मिळतील. याच 8 संघांमधील आजचा पहिला विद्यमान सामना जय मल्हार रोडे विपक्ष पवनपुत्र पालखार कडून सौरभ तयार. यावेळेस मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू, त्याला हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी मिडॉनच्या फिल्डरनी चेंडूला फील्ड केला, चेंडूची उचल केली, फेकी करी. तत्पूर्वी पंच राजा पाटील सरांचा इशारा. पहिला फलंदाज बॅक टू द डॅग आउट. पहिला धक्का अब्रारच्या स्वरूपात. प्रौढ प्रताप पुरंदर BNC
पडत असताना नेक्स्ट मॅचचा एका बाजूने BNC कासू तर त्यांना फाईट करेल बाळमित्र जांभेला गडब. अगदी पाहताय तुम्ही आपल्या ऑन स्क्रीनवर फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. यस टॉसविन बाळमित्र जांभेला गडब त्वरितच आम्हाला निर्णय कळवायचा आहे. तत्पूर्वी चालू सामन्याकडे वळतोय. चालू सामना रोडे विपक्ष पालखार. आतापर्यंत धावसंख्या ऑन स्कोर कार्ड आपण पाहत आहे फक्त एकच, एक बाद एक, एकला एक अशी स्थिती पाहायला मिळते. यावेळेस मात्र सचिननं लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा या दुसऱ्या सत्रातला पहिला मोठा प्रहार. बिग शॉट षटकार. हॅलो. खरं तर आत्तापर्यंत ज्याला शांत ठेवण्यात यश आलं होतं सौरभला, आता मात्र सचिन शांत राहत नाहीये. मोठा प्रहार केलाय 6 धावांचा. यावेळेस मात्र चांगला बॉल. आता मात्र आपल्या लाईन आणि लेंथवर परत येतोय की काय. रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. कलेक्शन मात्र चांगलं झालं होतं, मात्र थ्रो तेवढा चांगला पाहायला मिळाला नाही. एका धावेने संघ जाऊन धावफलक जाऊन पोहोचलाय 1 बाद 8 या धावसंख्येवर. आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हातात असताना चांगली कामगिरी करतोय. अगदी मागच्या चेंडूवरचा षटकार वगळता चांगली गोलंदाजी झाली आहे सौरभच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा बॉल. यावेळेस सामना करेल नौका फलंदाज उजेर. अब्रार बाद झाला, तदनंतर आता उजेर आलाय. आता कशा प्रकारची कामगिरी करतोय. उर्वरित 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला आकाशाला गवस निघालणारा फटका. जणू काय आकाशाला बुक्की मारली. बुक्की टेंगुळ आलाय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. खरं तर दुसरं षटक घेऊन यावेळेस मात्र पंचांकडे लाऊड अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त आणि वजन कमी पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा नॉट आउट. अपील फेटाळली जाते. चांगला बॉल होता, अचूक लाईन आणि लेन पहिल्याच बॉलवर आपण पाहिली निशांची. निशांनं फलंदाजाला शांत ठेवण्यात यश आलंय. सचिनच्या माध्यमातून जर सचिनच्या बॅटिंगचा विचार केला तर आतापर्यंत एकच षटकार आलाय, परंतु अजूनही विजयासाठी 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. दिल्ली अभी बहुत दूर है मेरे दोस्त. अजूनही 17 बॉल आणि 35 धावा. निशांत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. अगदी क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला पाहिलं जातं, यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय. गोलंदाजी करत असताना निशांत सर असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना सन्मान आहे. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे एक परफेक्ट यॉर्कर. आणि त्या परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय बॉलिंग करत असताना पवनपुत्र पालकार संघाकडून निशांतने. नेक्स्ट बॉल. यावेळेस फक्त दिशा दिलीये, गतीला दुर्गतीमध्ये कन्वर्ट केलंय.
चेंडूला धाडलंय लॉंग लेग सीमा पार, गवताला गरंगळी घालत बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय चौकार. चूक जाती है ढूंढने को तारे आसमां से, आ जाते हैं जमीन, आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी, वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो. थँक्यू. खरं तर आत्ता मात्र थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न मात्र त्याचा फायदा फलंदाजाने घेतला. यावेळेस मात्र फुलर लाईनचा बॉल, यावेळेस मात्र फलंदाज बाद, लॉंग ऑफच्या दिशेने झेल बाद. तरी काही कारणास्तव मान्यवर रजा घेत असताना, परंतु तत्पूर्वी आपण यथोचित मान सन्मान मान्यवरांचा घेत आहोत. सन्माननीय मुन्नाभाई तांडेल साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर पाहताय. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री प्रल्हाद सदानंद शिवकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित सन्मान. असं म्हटलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये, अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड. आलेल्या पाहुण्याचं यथोचित सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आणि या भारतीय संस्कृतीचं आद्य कर्तव्य आणि काटेकोरपणे पालन करत असताना आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्ही पाहताय ऑन स्क्रीनवर प्रल्हाद सदानंद शिवकर साहेब. खरं तर खूप सुंदर अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण या पेणच्या भव्य मैदानावर पाहतोय. खरं तर कासू विभागातील संघ, जे संघ सातत्याने कासू विभागात असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असतात, परंतु त्या खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी त्यांचा एक अतोनाट प्रयत्न राहिला आणि त्या प्रयत्नात नक्कीच त्यांना यश येत आहे. वळूयात सामन्याकडे. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय, सॉरी 1.4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड 18. पुढचा बॉल नौका फलंदाज आल्या पावली, चाललाय की काय, हो प्रेम आलाय तसा, गोल्डन डकचा शिकार झालाय. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद, बॅक टू द डग आउट. प्रेम परततोय माघारी. बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये, तिथे लॉंग ऑनला कोणतीही चूक नसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. 19 9.50च्या सरासरीने 19 धावा आतापर्यंत आपण स्कोर कार्डवर पाहताय. आता विजयासाठी उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता. 12ला 30ची गरज. 15.00च्या सरासरीने जावं लागेल. अजूनही सामना कुठेही झुकलेला नाहीये, पण 12 बॉलमध्ये 30, 15च्या सरासरीने 30 धावा जमवेल का बॅटिंग करत असताना जय मल्हार रोडे संघ, का त्यांना रोखण्यात मध्ये यश येईल पवनपुत्र पालखार संघाला. मैदानामध्ये आपण पाहताय ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक. या स्पर्धेतलं खरं तर खूप सुंदर असं आयोजन आपण, कारण ट्रॉफ्यांचा विचार केला तर अगदी ज्याप्रमाणे बक्षीस आहे त्याला साजेशा अशा ट्रॉफ्या, किंबहुना त्याच्याहून अधिक सुंदर अशा ट्रॉफ्या, ज्या चषकांकडे सर्वच क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं ज्या ट्रॉफ्यांनी मन वेधून घेतले अशा ट्रॉफीज आपण पाहू शकता. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय प्रल्हादभाई चषक 2025चं हे पर्व पेणच्या या भव्य नगरीत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री प्रल्हाद सदानंद शिवकर साहेब आणि त्यांचा सर्व मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नामांकित स्पर्धा प्रल्हादभाई चषक 2025. पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. वळूयात मैदानाकडे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर.
यस, मागच्या षटकात निशांत, आता प्रशांत. पहिलाच बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न, मात्र पंच दंडित करत असताना आम्हाला कळवतायत पंच राजा पाटील सर यांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 रन्स. आता मात्र 20च्या घरात जाऊन पोहोचलाय. अजूनही 12 बॉल आणि 29ची गरज. ऑन स्ट्राईक मयूरला पाहताय. ऑन स्ट्राईक उजेर आहे. मयूरला आपण पाहताय ऑन स्ट्राईक. तर बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत. योगेश पवार एंड कडून गोलंदाजी करत असताना पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटनं प्रशांत तयार. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. प्रयत्न चांगला होता, पण जोपर्यंत झेलवर आला तोपर्यंत झेल झालाय जमिनीला दान. फलंदाजाला मिळालंय जीवनदान. मयूरला मिळालं हे जीवनदान. उंचावरून मारलेला फटका, चेंडूनं उंची जास्त गाठली आणि अंतर कमी. अगदी काऊ कॉर्नर वरना क्षेत्ररक्षक धावत येत होता. जोपर्यंत चेंडूवर आला तत्पूर्वी 2 धावा. एकच धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21-21च्या घरात. मयूर आणि त्याच्या समवेत त्याचा साथीदार आपण पाहताय उजेरनं एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आता जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला घ्यावी लागेल, कारण अजूनही धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ थोडासा पिछाडीवर राहतोय की काय. परंतु बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करत असताना प्रशांत आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रशांत तयार होतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, आदळलेला आपटलेला बॉल समोरच्या दिशेने. झेल आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अगदी बॉडी बॅलन्स मेंटेन करून एक सुंदर असा झेल पकडला आणि मोठा धक्का दिला जय मल्हार रोडे संघाला. उजेर बॅक टू द डगआउट. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने. साजणी माझ्या बाया भुकेल्यान गा, आपण हे गाणं ऐकलं. परंतु आता जय मल्हार रोडे संघाचे समर्थक म्हणत असतील की आम्ही धावांसाठी भुकेलेलो आहोत. आणि या धावा कोण जमवेल? नौका फलंदाज उजेऱ्याची जागा घेण्यासाठी रोहन. आपण पाहताय आमच्या समालोचन कक्षामध्ये जय मल्हार रोडे संघाचा 12वा प्रतिनिधी, अगदी छोटासा, अगदी 9 ते 10 वर्षाचा एक अपकमिंग यंगस्टर आपण पाहताय रोडे संघाचा. अगदी प्रायव्हेट शाळेत शिकत असताना आपल्या गावची मॅच पाहण्यासाठी आलाय. खरं तर शाळेचं टायमिंग अजून त्याच्या झालेलं नाही आहे. 12वीची परीक्षा चालू असल्या कारणाने खरं तर यांची मजा आहे. हाफ डे असतो आणि फुल आनंद घेत आहेत. खरं तर आनंद का नाही घ्यावा, कारण तशी स्पर्धा आपण पाहताय. प्रल्हादभाई चषक 2025. विद्यमान अध्यक्ष 40+ कासू विभाग श्री प्रल्हाद सदानंद शेवकर साहेब आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ आयोजित यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्या भेटीला आले. नौका फलंदाज रोहन, डावखुऱ्या हाताचा फलंदाज रोहन तयार. पहिलाच बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने शरीराचा वेध घेतला. आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते आतापर्यंत. स्कोर कार्डवर धावा आपण पाहताय 4 बाद 21 धावा. अजूनही विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. 49चा लक्षाचा पाठलाग करत असताना आता थोडासा पिछाडीवर राहतोय की काय बॅटिंग करत असताना जय मल्हार रोडे संघ. परंतु कामगिरी करावी लागेल रोहनला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा काहीसा संपर्क नाही. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आता विजयासाठी 8 बॉल आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. 8-28 हे समीकरण असल्यावर सामना आठवतो भारत विपक्ष पाकिस्तान. विराट कोहलीनं समावलेले त्या धावा, परंतु ते चित्र इथे काही पाहायला मिळत नाहीये. अजून एक फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. फलंदाज रोहन बॅक टू द डगआउट.
मध्ये कन्वर्ट करतोय की काय, तर तसं चित्र पाहायला मिळालं नाही. फक्त एका धावेनं समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघ पुढे सरसावतोय. आता विजयासाठी 5 बॉल आणि 27 धावा. बॉलिंग ट्रॅकवर आपण शेवटचं षटक घेऊन पाहताय. आर्य आपल्या संघासाठी 28 धावा रोखत असताना पहिल्या बॉलवर फक्त एकच धाव खर्च केली आहे. यानंतरची पुढील लढत मेगा मुकाबला, मेगा फाईट आपण पाहायला. एका बाजूने BNC कासू त्यांना फाईट करेल. बालमित्र जांभेला गडप संघ. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेने. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण डीप मध्ये पाहताय. एक आणि एकेरीला दुहेरीमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानामध्ये पाहताय. जयमल्लाल रोडे संघाचे फलंदाज. एका बाजूने साहिल तर दुसऱ्या बाजूने मयूर. परंतु आता मात्र सिंगल आणि डबलनं काही होणार नाहीये. असं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे. मात्र आता धावांचा सागर साचवायचा आहे. तळ साचवून काही होणार नाही. आता विजयासाठी 4 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल. आर्य तयार होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका. क्रिकेटच्या पुस्तकातील अत्यंत देखणा स्ट्रोक, कलात्मक फटका पाहायला मिळाला. पंचांचं दोन्ही हात आकाशाकडे. पंच कळवतायत इट्स अ मॅक्सिमम. षटकार. स्विंग अँड मिस झाला फलंदाज. मागच्या चेंडूवर अगदी बॅकफुटला जाऊन बॉडी बॅलन्स बनवून स्वीपर कव्हरच्या दिशेने ठोकलेला षटकार. तदनंतर मात्र पुन्हा एकदा गुड लेंथवरना उसळी घेणारा चेंडू. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. नाकाला स्पर्श करत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने सेन्सेबल क्रिकेट रनआउटची संधी निर्माण. मात्र तिथे कोणत्याही प्रकारचा ओव्हर थ्रो देण्याचा प्रयत्न तिथे दिसत नाहीये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. स्वतः आपल्या बॉलिंग आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केलं. फक्त एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 31च्या घरात. आता मात्र 18 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस मात्र अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम पवनपुत्र पालकर संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्डलक टीम जयमल्लाल रोडे. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका. इन ॲक्शन पाहायला मिळेल. BNC कासू विपक्ष बाळमित्र जांभेला गडप. जांभेला गडप संघाला विनंती असेल आपला निर्णय कळवायचा आहे. येस, बालमित्र जांभेला गडप संघानं प्रथमतः टॉस जिंकलाय आणि निर्णय